अरे सोनू, पूर्ण बिस्किटचा पुडा कशाला दिला लाडूच्या वर? हा, आणि इथं बसून उगाच पाहून राहिला. मम्मी मी 2च बिस्किट देत होतो काढून. हा, पूर्ण पुडा पाहिजे म्हणत होती, रडत होती ना. तर फोडून कशाला दिला? हा, काय सगळे नाश करत आहे. हे इकडे बिस्किट फेकला. बाई लाडो, असं फेकू नाही बेटा. रडत होती ना मम्मी, मी का करू मग? बघ बरं आता मागतो बरं मी बिस्किटचा पुडा. हा, बघ बरं मग रडते की नाही तर. हो, काही सांगते. अरे बापरे बापरे बाप, रडायलाच बसले ना. हो ना मम्मी, मी पुडा घ्यायला जातो तर मला पकडूच नाही देत. बाई लाडो, दे बाई, दे दे, पुडा देऊन दे. मला दे बरा, मला दे बरा. हा, मला दे बिस्किटचा पुडा दे, मला बिकीचा पुडा दे बरा. मला भूक लागली. हा हा, नको देऊ नको देऊ बाबा. खा तुझ खा, रडू नको. चुप राह. उगी 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 बेटा, उगी लाडो उगी. बाई लाडू कोण पकडते बिस्किट? सोनू पकडते का? हा, दादा पकडते. थांब रागवते याच्यावर. हा, काम सोनू, हा पकडायचं नाही, लाडूचा पुडा आहे तो. बघ मी तू रागवली तर कशी हसून राहिली. हा, शहाणी आहे लाडो, खूप हुशार आहे. हा, हुशार नाही तर का, तुझ्यासारखी गमतो का? ताई ताई, ताई आहे का घरी? हो आहे ना, कोण ताई? बाबा ताई, लाडूचं बिस्किट फेकत आहे ना. पूर्ण पुडा कशाला दिली ताई? ते पाय ना बिस्किट फेकल्यानंतर. अहो बाबा का करते, मागितला पुडा घे नाही तर रडते ते. हा, आता सोनू पकडत होता पुडा तर रडत होते. आता तिची मम्मी आहे नाही घरी. कुठं गेली तर आता? ब्लाऊज शिवायला टाकायला गेल्या. सूर्यकांताच्या इथे गेल्या आहेत. लाडोला नाही नेत म्हणाल्या, बाल म्हणाल्या. तर मी म्हटलं खेळते, काही 1-2 तास राहणे आहे का? अर्धा तासात तर नाही तर वापस. मी म्हटले जाऊन या तुम्ही. आता उद्या वट सावित्री आहे तर मी म्हटली हा झाड झोड करते. हा ना, आता 3-4 दिवस होतही नाही. तर इथं कचरा तर तिथं कचरा. बाबा काही सांगू नको कोणता. कधी आली तर ताई गावावरून? तो काल आली ना मी गावावरून. परवाच येणार होती तर आई म्हणते तुझी नणद येते का म्हणते, कधी म्हणते. किती वर्ष झाला म्हणते, आता आली नाही तर म्हणते. दोघेही नंदा भाऊजा आल्या म्हणते, थांबून जा म्हणते आजच्या दिवस. ताई ब्लाऊज शिवायला टाकायलाच होती का? हा, राधाची तर साडी खूप दिवस झाला ना घेऊन झाली तर. अरे तो तर देऊन झाला, शिवून पण झाला तो ब्लाऊज. सांगतो ना काल मग थांब केला आईनं म्हटलं नसेल भाऊला की राधा कधी येत नाही, आता किती वर्ष झाले. ते एक साडी घेऊन आण राधासाठी आणि शांतासाठी आण. तर मग ते माझे भाऊ ना भाऊजे दोघे गेले ना काल साड्या घेऊन आणल्या. आई म्हणते बाई ब्लाऊज शिवशील म्हणते ना, घालशील म्हणते राधाला ताईला. तर मी म्हणलं चालले जा आणि देऊन द्या म्हणलं ब्लाऊज शिवायला. मी आपली साडी पाठवली आणि आपली पण घेऊन गेल्या राधाताई. अरे वा, चांगला झाला ना घेऊन दिला साडी तर. हो, माझी भाऊजी थोडाशी कुणकानच करत होती. ब्लाऊज पीस देऊन अशी काहीतरी म्हणत होती खरा राधाताईला नाही का. आणि माझ्यासाठी साडी घेऊन आणून म्हणे. आई म्हणलो म्हणे शोभेल का ब्लाऊज पीस देशील राधाला आणि बाईला साडी घेशील तर. मग आई देरो म्हणते 1000 रुपये आपल्या जवळचे आणि साडी घेऊन. मग अशी आहे माझी भाऊजी, का करतेस कोणता. सांगायला गेला तर खूप काही आहे. सांगल्यानं उघडा पडते ना, झाकल्यानं झाकून जाते. हो ताई, नाही तर का. तू कधी आली तर गावी गेली होती ना तू पण? मी परवाच्याच दिवशी आली ताई. काम लवकरच आली ना. कुठं राहायला मिळते ताई. गुड्डी पिंकी ना मी तिघे मायला की गेलो होतो गावी. 2 दिवस राहिला ना फोन आला, आमच्या इथल्या आईची तब्येत बिघडली तर ये गावी लवकर. का झालं तर सुलका मावशीला? का होईल ताई, गावी गेला का तसंच राहते त्यांच्या. असे नाही म्हणत का आता गावी गेली आहे तर राहू देईन 8 दिवस म्हणून. गावी गेली की त्यांना काही ना काही होतेच. पोरेबारीला कपडे घेईन म्हणे माझा भाऊ, तर त्यांनाही कपडे नाही झाले पोरेबारींना घेऊन. आणि साडी घेत ताई म्हणे तर मलाही साडी घेऊन नाही झाली. मार जसे बोलवत होते नाही असं. दिनेशनं साडी नाही घेतलं का मग तुला? नाही ताई, परवाच्या दिवशी जाऊन म्हणे भाऊ. तर हे मार ये तू ये, आईची तब्येत जास्तच खराब आहे ये. मग भाऊ म्हणते तर पैसे घेऊन जात आई म्हणते, घेऊन देशील म्हणते. मग पैसेच त्याला विचारले मी परवाच्या दिवशी, भाऊजी दिसले तिकडे तर ताई आली का म्हणली गावावरून. तर भाऊजी म्हणतात नाही म्हणतात याचीच आहे म्हणतात. काय ताई तू तरी 2 दिवस जास्त राहिली, माझ्या एका दिवसाच्या आधीच गेली नाही, एका दिवसाच्या उशिरा आली. हो, राधाताई होत्या म्हणून मी राहिली, नाही तर कुठं राहू देतात मला. 1 दिवस माझ्या काकूनं जेवण सांगितलं, त्यांच्या घरी झालं जेवण. ज्याच्या दिवशी तर सायंकाळपर्यंतच केलं. काल याचाच दिवस झाला, 3च तर रात्र थांबला आम्ही, कुठं जास्त थांबला. हो, तरी जाता येता 5 दिवस झाले म्हणा. मी गेली त्या दिवशी गेली असशील ना तू, जाता म्हणत होती ना. नाही ताई, नाही गेली त्या दिवशी, मग दुसऱ्या दिवशी गेला सकाळीच आम्ही. हो का. हो, यायनेच म्हणलं आता नको जाऊ, उद्या सकाळीच जाल म्हणा. मी काल मग ना पूर्ण झाड झूड केली, ते थोडासे किचन मधले डबे घास घूस केली. आता हा हवा तुफान येते तर सगळे खराबच आहेत डबे डुबे. ऊन तापली तर म्हणलं घासून घेते. ताई यावर्षी तर काही समजत नाही बाबा, पाऊस येऊनच नाही राहिला. हो ना हो बाबा, पाऊस नाही येऊन राहिला. नाही तर अशामध्ये तर बाबा परे गिरे तर पकडून घेतात.
पर्याची सोड ताई, परे भरून नाही झाले आहेत तर लावून कस आता वॉटर पंपवाल्यांचे झाले परे भर भर करून. हो माझ्या इथं तुरी लावून नाही झाल्या, का करते आता का नाही, वटसावित्री होऊ देतो ना, मग दुसऱ्या दिवशी लावीन तुरी. माती टाकून झाली आहे धुऱ्यावर, पण सवारावं लागतील. एक पाणी येईल तर मग सवार सुवार करावं लागेल आणि तुरी लावावं लागतील. नाही आला पाऊस तर गावचर तरी झाला, नाही तर पाऊस यायला असता तर जाऊ दिला असता का तुझ्या भाऊजीनं. हो ताई तो पण आहे. राधाताईला तर मस्त सुट्ट्या मिळाल्या. राधाताईकडले भाऊ येतो म्हणत होते त्या दिवशी घ्यासाठी. मी म्हणली गावी जायचा विचार आहे जी, म्हणली राहू द्या ना म्हटली 2-4 दिवस. आई फोन करत होती, बाई ये राधासोबत, बाई ये राधासोबत म्हणून. आता मग ठीक आहे म्हणला, जा म्हणला. राधाताईची इच्छा होती याची तर म्हटलं चालले जाऊ. आता पाऊस नाही आला म्हणून थांबले, नाही तर कुठं 2 रात्र राहिला असता ना, आला असता वापस आम्ही. काल अजून फोन केला होता मोहन भाऊनी, राधाकडले भाऊ नाही का, येतो म्हणत होते घ्यासाठी. तर मी म्हणली आजच आला जी म्हटली. आता राहू द्या ना म्हटली, परवाची वटसावित्री आहे, इकडेच करतील म्हटली वटसावित्री. मग वटसावित्री झाली की येऊन जाल म्हटली घ्यासाठी. मग मानले का मग? हो ठीक आहे म्हणाले ना. नाही ते भाऊ ना छान आहेत बापा, समजदार आहेत. नाही तर कोणी नाही ऐकत. नाही तसे समजदार आहेत ना ते जावई. आणि आता भरला घर आहे ना, घरी सासू आहे आणि ते रेखाई आहे राधाताईची जाऊ, म्हणून जमते राधाताईला राहायला. आता एकट्या राहिल्या असते आता कुठे जमलं असतं. हो तो पण आहे. ताई मी का म्हणते, मला साडी वगैरे घ्यायची होती, भाऊनं पैसे दिला आणि ह्या पोरींना कपडे घेऊन देशील ताई म्हणे. मग परवाच्या दिवशी येताना का नाही घाई चाला, तब्येत खराब आहे म्हटलं. आता येते का म्हणत होती. अहो बाबा कोणता कामही आहेत ना माझे. माझ्या झाडझूड काहीच नाही झाला आहे. आता उद्या वटसावित्री आहे तर जारवा झाला आहे तर थोडंसं झाडझूड करीन म्हणतो. उद्या कुठं मग वेळ मिळते, सकाळी लवकर पूजा करायला जावं लागते ना. हो सगळं आता आजच रेडी करून ठेवावं लागते. उद्या घालीन म्हटली की नाही ताई साडी. मग कसे पैसे राहिले जवळ तर खर्च होऊन जातात. हो तो तर आहे म्हणा, जेवढे पैसे असले की खर्च तर होतातच. चल ना तर ताई, मग आल्यानंतर झाडझूड असतं करायची आहे, मग करशील. वटसावित्रीचा सामान सुमानही घेऊन पूजेचा सामान वगैरे, फळं बिडे लागतात ना. हो सामान तर लागते म्हणा, पण लवकर येऊन कोणता, जास्त वेळ नाही करू. नाही ताई, तुला तर माहित आहे मी पटकनच साडी वगैरे निवडते. आपण तसं घनघन करत नाही. हो तू घनघन नाही करत, पण तुझ्या पोरींना कपडे आवडले पाहिजे ना. कपड्यांच्या मामल्यामध्ये ते आपल्या आत्यावर गेले आहेत. हो ना ताई, पण स्वभाव तसा नाही बापा माझ्या पोरीचा. नाही स्वभाव नाही आहे तसा, पण कपडे घेण्याच्या मामल्यामध्ये गेले आहेत बापा आपल्या आत्यावर. असाच नाही पाहिजे ना तसाच पाहिजे, मग स्वस्तच नाही पाहिजे तर महागच पाहिजे, आहे की नाही. हो ताई तो तर गुण आलाय, एक ना एक गुण येते म्हणतात ना आताच्या भाषेमध्ये. हो बरोबर आहे. तर मग आताच जायचं आहे काका? हो आता अर्धा तासात जाऊ ना आता. ठीक आहे ना, तर मग पोरींना घेऊन इकडेच ये, मग इकडूनच चालले जाऊ. जावं येऊन राहिले. हो ते येतात ना. विशाल असेल ना गाडी धर म्हणा विशालला. आम्ही 4 जण एका गाडीवर जमत नाही ना, आता गुड्डी तुमच्या गाडीवर येऊन जाईल. हो आहे ना विशाल आहे. ठीक आहे ताई, मग येतो मी अर्ध्या तासामध्ये. हो ठीक आहे. बाप रे बाप, किती वेळ लावला ह्या पोरीने. हा पसंत नाही येत तर तो पसंत नाही येत. बापा मला वाटलं आज घेतात की नाही घेत ह्या कपडे. आता जर ह्या दुकानातले पसंत नाही केला असता ना तर सरळ गावी गेला असता. का मावशी कसे कपडे घेऊन का? पसंत येतील तेव्हाच तर घेऊन ना. हो पण किती दुकानं फिरवल्या, 2 दुकानांमध्ये पसंत नाही आले, हा 3रा दुकान. तुझ्या मम्मीनं साडी बघ बरं, कशी पटकन एकाच दुकानातून घेतलं. का मावशी, साड्या तर पुष्कळ राहतात ना, 101 राहतात. आमचे मुलींचे कपडे राहतात का? पिंकी फोन कर ना बाबांना, या लवकर. हे ना थोड्या वेळ नाही थांबू शकत. का करतील कोणता थांबून, परेशान होऊन गेले ते दोघे जण. विशाल म्हणते भूक लागली, तर मग म्हणून जावई पण गेले. काम जेवला नव्हता का विशाल? हो तो 9 वाजेत जेवण केला होता त्याने. म्हणलं आता 2-3 तासामध्ये तर येऊन जाऊ. चल. नाही होत ताई, लवकर येणं नाही होते. कपडे वगैरे घ्यायसाठी गेला ना तर वेळच लागते. हो आता तुझी साडीच राहिली असती ना तर पटकनच आपला झाला असता जाणं. 1 तास नाही लागला साडी पाहायसाठी, अर्ध्या तासात नाही तर साडी घेतली. बाबा पिंकी बाबांना फोन लावली का? तुम्ही काउंटरवर होते ना मावशी सोबत, तेव्हा लावली होती ना बाबांना फोन. येतो म्हणाले 15-20 मिनिटामध्ये. हे बाबा आता यांच्यासाठी थांबावं लागेल. हट बापा, लवकर घरी जायचं आहे मला, कामं बिमा आहेत. का ताई घाई करून राहिली, आता आली तर इकडे. घाई नाही तर का करू, उद्याची वटसावित्री आहे तर कामं बिमा तर आज करणे आवश्यक आहे ना. झाडझूड सगळा मग उद्या सकाळी केव्हा करेन. राधा आहे तरी आहे ताई, लाडूला सांभाळावं लागते ना. राधाताई स्वयंपाक वगैरे करेल तर मी पोचा वगैरे लावीन, बाहेरचे कामं करीन. पटकन नाही तर वेळ होते पूजेची. हो ताई होते वगैरे म्हणा पटकन वेळ. कोणतं चाललं मग, हे यांना वेळ आहे यायला तर आपण पूजेचं सामान घेऊन टाकू ना. ताई पूजेच्या सामानासाठी आता कोणाकडे जावं लागेल? तो बघ तो समोर दुकान दिसत आहे तरी, तिथं पूजेचं सामानही दिसत आहे आणि बघ हे केळी बिडी दिसत आहेत. काही फळं वगैरे घेऊन टाकू.
अजून हे येतील तर कुठे गेल्या म्हणतील. तर एक काम करू ना, हे गुड्डी पिंकी इथंच थांबते, आपण दोघी जणी जाऊन घेऊन आणून घेऊ पूजेचं सामान, फळं वगैरे. हो ठीक आहे ना ताई, तसे करू मग. थांबता का तुम्ही दोघी बहिणी इथं? हो मम्मी आम्ही थांबतो, तुम्ही जा. मम्मी मला भूक लागली ना. आता भूक लागली तर मी का करू? तरी पण निघायच्या आधीच मला जेवण करा म्हटली. जेवला नाही का तू मम्मी? हो जेवल्या तर चांगला झाला, पण आता भूक लागली तर आता का करू मी सांग. मम्मी तो त्या दुकानामध्ये कुरकुरा आहे ना, घेऊ का? घे ना, तर घे. 2 पाकिट आणून घे, 10-10 रुपयेवाले, आणि खाऊन घ्या दोघी बहिणी. आम्ही जातो तिकडे त्या दुकानामध्ये सामान घ्यायसाठी. बाबा वगैरे आले तर मग या तुम्ही तिकडेच. हो ठीक आहे ना मम्मी, चल ना तर ताई. हो चल चल, मग आले की आपण चालले जाऊ गावी. पिंकी एक वेळ अजून बाबांना फोन लावून घ्या. हो मी लावते. अजी काका नारळ कितीला दिले? नारळ का 50 रुपयाला. चांगले आहेत का नारळ काका? हो चांगलेच आहेत. नाही म्हटलं खराब वगैरे तर नाही निघणार? नाही चांगलेच निघतील ना. तू पण ना कोणता कशी विचारून राहिली आता, ते कसे सांगतील नारळ चांगला निघेल की खराब निघेल म्हणून. खराब निघेल तर हो होईल. नाही ताई, वेगवेगळ्या प्रकारचे नारळ राहतात ना. चांगल्या क्वालिटीचे नारळ घेतला तर खराब नाही निघत. हो का नाही काका? अजी ताई किती चांगल्या क्वालिटीचे घ्या. आता आतमध्ये घुसून कोण पाहते त्या नारळाच्या. एक काम करा ना, दूध नारळ घेऊन जा, खराब नाही निघत. फोडायची उपाय देते ना मग. दूध नारळ घेणे बरोबर आहे, पण मग फोडायला मोठा त्रास होते. हो तो तर आहे म्हणा. सुका नारळच द्या एक, आणि मला पण एक नारळ द्या, चांगले द्या पाहून. आणि ते नाडाफणी आणि खारक बदाम. हो हे आहेत ना, पॅकेटच आहेत केले 10-10 रुपयाला. खारक बदाम सुपारी सगळं आहे. हो ते पण द्या, आणि कापूर द्या 10 रुपयाचा, आणि एक अगरबत्ती पुडा द्या. एक पावाला द्याल काका? मला नको काका, मला कापूरही नाही पाहिजे, अगरबत्ती पुडा पण नाही पाहिजे, फक्त नारळ आणि ते पूजेचं सामान द्या. बरं ठीक आहे ताई. आमच्या इथं ना अगरबत्ती आहे आणि कापूर पण आहे. हो तर नको घेऊ ना, आमच्या इथं नाही आहे तर आता घेऊन टाकते. तो फळवालाही नाही आहे बाबा दुकानामध्ये, फळ इथूनच घेतला असता तर. काका हा फळवाला कुठे गेला? पाणी आणायला गेला तो. आमचीच दुकान आहे, माझ्या नातू बसते तिथं. असं तुमचीच दुकान आहे का? हो कोणते फळं लागतात सांगा, मी देतो ना. बरोबर काका, देऊन द्या मग. सेब किती रुपये पाव दिले? शेप ना ताई ते 90 रुपये पाव आहे, आणि 80 रुपये पाव पण आहे. असं, आणि केळी? केळी 80 रुपये डझन. बापरे बाप, 80 रुपये डझन. आता सण तेव्हारा पाहून हे फळवाले पण भाव वाढवतात नाही ताई? हो बरोबर आहे, नाही तर का तो कोणता, तेव्हाच त्यांना 2 पैसे जास्तचे मिळतात ना. नाही ताई, तसं काही नाही आहे, रेटच आहे तो. सण तेव्हार पाहून भाव नाही वाढवत आम्ही. आणि काका ते कपोरी पानं आहेत का? हो कपोरी पानं पण आहेत. तर 5 रुपयाचे देऊन द्या. ताई का 5 रुपयाचे पानं नेतात? 2च येतील ना 5 रुपयाचे पानं. हो का, 2च येतील का? असं 5 रुपयाचे 2च पानं, आणि 10 रुपयाचे घेतला तर? 10 रुपयाचे घ्याल ना ताई तर 5 पानं येतील. असं तर मग ठीक आहे, 10 रुपयाचे पानं देऊन द्या. कपोरी कोणता, तो कपोरी पानं नको घेऊ, 2 पानांचा तर काम राहते पूजेला. हो ताई ठीक आहे ना, मला 2 पानं देऊन देशील होते. काका अर्धा किलो शेप द्याल आणि 1 डझन केळी द्याल. हो आधी हा पूजेचं सामान देऊन देतो, मग फळं देतो. अजून काही फुलं वगैरे? नाही काका, फुलं वगैरे नाही लागत, आहेत फुलं वगैरे. काही आंबे आहेत का तुमच्या इथं? पूजेला लागतील ना आंबे. तुझ्या भाऊजीला सांगितली होती बापा मी आणाल वावरातून आंबे म्हणून. आहेत का त्या वावरामध्ये? हो ते शेंडी गिंडीवर राहतात ना आंबे, तर मग पडतात हे. आता 5-6 आंबे आणला तर होतात. हो 2-3 पाहिजेत पूजेसाठी. नाही घेऊ राहते आंबे आतापर्यंत तर घरचे आंबे खाल्ला. हो आहेत म्हणते ना, मग नको घेऊ राहते. द्या जी पटकन पूजेचं सामान. हो बांधत आहो ताई, बांधत आहो. बरं तर ठीक आहे मंडळींनो, उद्या वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर माझी तर आता खरेदी वगैरे झाली, तुमची पण झाली असेल खरेदी करून. चला तर मग, आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ बघता त्याबद्दल तुम्हा सर्वांचा खूप खूप धन्यवाद.